सर्वांना जय भीम। आज आम्ही कुर्ला पोलीस ठाणे या ठिकाणी आहोत आणि कुर्ल्यामध्ये जे काही अपघात झाला तो दुर्दैवी होता आणि जे मयत पावलेले आहेत त्यांना मी श्रद्धांजली दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये पत्र दिलेलं आहे भीम आरपीच्या माध्यमातून। मुंबईचे अध्यक्ष अविनाश गरुडजी, इथले जिल्हाध्यक्ष मुनाफजी, इथले तालुका अध्यक्ष तुषार कदम, शानूबाई इम्रानजी सर्वच पदाधिकारी आहेत। आमची मागणी ही आहे की जे बेस्ट व्यवस्थापक आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जो ठेकेदार होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचसोबत जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। ही मागणी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदनाच्या माध्यमातून मांडलेली आहे। उद्या आम्ही धरणे आंदोलन करणार होतो, पण पोलिसांनी सांगितलं की आम्हाला थोडा वेळ द्या, त्यांचं काम वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस त्यांना दिलेले आहेत। 2 दिवसामध्ये गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही 3ऱ्या दिवशी या ठिकाणी आंदोलन करू। झालेली घटना दुर्दैवी आहे, माणसं गेलेली आहेत, ती काही परत येणार नाही, परंतु आमची महाराष्ट्र सरकारला आम्ही उद्या निवेदन देणार आहोत आणि त्याही ठिकाणी आम्ही सांगणार आहोत की पीडित कुटुंबाला प्रत्येकी जे मरण पावलेलं आहेत त्याच्या कुटुंबाला 1 करोड रुपये दिले पाहिजे। त्याचबरोबर जे जखमी झालेले त्यांना 10 लाख रुपये दिले पाहिजे आणि पीडित कुटुंब जे आहेत ज्यांच्या घरामध्ये मरण पावलेलं आहे, मयत झालेलं आहे, त्यांचा माणूस गेलेला आहे, त्याच्या घरातल्या प्रत्येकी एका सदस्याला सरकारने नोकरी दिली पाहिजे, सरकारी नोकरी। या सगळ्या गोष्टीला घेऊन आमचं मंत्रालयाकडे पण आझाद मैदानामध्ये पण आम्ही आंदोलन करणार आहोत। काय आमचं मॅनेजमेंट चालू आहे। मुंबई अध्यक्ष आमचे अविनाश गरुड जे आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये लवकर ज्या ठिकाणी ह्या विषयावर आम्हाला काम करत असेल ते आम्ही करणार आहोत, परंतु हा विषय खूप छोटा नाही आहे, खूप मोठा आहे। या विषयाला या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनीच काम केलं पाहिजे। आमचे IAS पंसारी जे वरिष्ठ नेते आम्ही त्यांना म्हणतो ते पण आमच्यासोबत आहेत आणि ते कुर्ल्याचं सर्व मॅनेजमेंट पाहत आहेत आणि लवकरच ह्या विषयावर आम्ही आंदोलन करणार आहोत। आपल्या सर्वांची साथ पाहिजे। जय भीम, जय भारत।